काही दिवसापासून आपण प्रॅक्टिसवर बोलतोय. ज्याची त्याची व्यक्तिगत प्रॅक्टिस. आणि आपण मागे एक प्रश्न पण निर्माण केला होता की आपली जी प्रॅक्टिस आहे ही, म्हणजे मला जसं वाटतं तसं, म्हणजे माझ्या पद्धतीप्रमाणे आधी आपल्याला एक तर उद्देश क्लिअर असतो की आपण हे सगळं कशासाठी करतो. आणि त्या उद्देशापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं पोहोचता येईल हा आपला मनातला विषय पाहिजे. उद्देश नसेल, ध्येय नसेल, काय टार्गेट नसेल, तर मग उगीच काम चालत नसतं कधी. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कृतीला उद्देश पाहिजे. उद्देश असेल तर मग आपलं सगळ्या शक्ती या सक्रिय होतात, आपल्या मनातल्या आणि शरीरातल्या. त्या शक्ती सक्रिय व्हायला अगोदर मनामध्ये काहीतरी उद्देश पाहिजे, संकल्प पाहिजे. कुठं जायचंय हे निश्चित झाल्यावर मग जाण्याची तयारी, जाण्याचं साधन, आणि मग चालण्याची किंवा ड्रायव्हिंगची कृती काय असेल ती, ही सगळी त्याच्यानंतर येते. पहिला म्हणजे उद्देश. तर आपला धम्माचा उद्देश व्यापक अर्थानं पाहिलं तर खूप मोठा आहे. जसं आता बाबासाहेबांनी, बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये म्हटलंय की धम्माचा उद्देश काय, की जगालाच धम्मराज्य बनवायचंय. म्हणजे जगामध्ये धम्माची प्रॅक्टिस चालली पाहिजे. आणि धम्माची प्रॅक्टिस कोण करू शकतो? ज्याला धम्म समजतात ते. धम्म म्हणजे काय? तर धम्म म्हणजे खरं म्हणजे मनोधम्म. कारण मन हे सगळ्या गोष्टींचं मूळ आहे. जसं मन असतं तसा ती व्यक्ती असते. आणि जशी ती व्यक्ती असते तसं तिचं वर्तन असतं. आणि जसं वर्तन असतं तसे परिणाम असतात. सगळ्याचं मूळ जे आहे ते मन आहे. मन म्हणजे एकीकडे विचार आहेत आणि दुसरीकडे भावना आहेत, म्हणजे चित्त आहे. एकीकडे विचार आहेत म्हणजे वितर्क विचार, विषय आणि विचार. आणि दुसरीकडे चित्त म्हणजे इमोशन, भावना. आणि भावना हे नेहमी चेतवतात, पेटवतात, म्हणून त्याला चित्त पण म्हटलेलं आहे. तर ते जर चित्त अं, प्रदूषित असेल, म्हणजे त्याच्यामध्ये जर लोभ आणि द्वेष यांच्या तृष्णा असतील, पाहिजे पाहिजे पाहिजे, नको नको नको, हे सारखं चाललेलं असेल, काही ना काही डिमांड, मागण्या चित्ताच्या, त्यानुसार मग मन काम करतं. ते त्याला विषय मिळतात. आणि हे सगळं इंद्रियांशी कनेक्टेड आहे. चित्तामध्ये बहुधा तेच असतं जे इंद्रियांचे विषय असतात. म्हणजे चित्त, कॉन्शियसनेस हे असं म्हणता येतं प्रत्येक इंद्रियाच्या मागे लपलेलं आहे, जणू काय दडलेलं आहे. म्हणजे तर चक्षु विज्ञान म्हणजे त्याच्या पाठीमागे ते चित्त विज्ञान, म्हणजे ते कॉन्शियसनेस ती त्याच्या मागे दडलेली आहे. ते चित्त त्याच्या मागे दडलेले आहेत. इच्छा, आकांक्षा त्याच्या मागे दडलेले आहेत. आणि त्याच्यानुसार माणसाचे डोळे काहीतरी शोधत असतात. किंवा जेव्हा ते बाहेर व्यवहारात असतात तेव्हा त्याच्यातलं जे काही पाहिजे असतं त्यानुसार ते चित्त प्रभावित होतं. आणि मग पुढे कृतीला जन्म देतं. तर डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, इंद्रियांचे विषय. आणि त्याच्यानुसार त्याच्यातून मनाला मिळालेले विषय, म्हणजे वितर्क, वितक्क, आणि विषयावर चाललेले विचार, ही सगळी गुंतागुंत आहे आपल्या मनातली, अस्तित्वातली, जीवनातली, शरीरातली, जगण्यातली ही गुंतागुंत आहे. तर ही गुंतागुंत आधी
दिसली पाहिजे, म्हणजे समजली पाहिजे. आणि ती समजून घेणं हेच पहिलं काम आहे. जग धम्मराज्य करायचं वगैरे ते नंतरचा दूरचा दूरचं ध्येय आहे. आणि ते आपण ते ध्येय हातात घेऊ की नाही, हा पुढचा प्रश्न आहे. कारण तेवढी आपली शक्ती, तेवढी आपली स्वतःची प्रॅक्टिस, ज्याला स्वतःमधले धम्म समजतात तोच धम्मराज्य स्थापित करू शकतो बाहेर. पण आधी आपलं स्वतःचं पाहिलं पाहिजे. आधी स्वतः अनुभव घेतले पाहिजेत. धम्म म्हणजे नेमकं काय? धम्म म्हणजे जीवनच आहे. धम्म म्हणजे सगळं, जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे आपण अनुभवतो ते सगळं जन्म आहे, ते सगळे धम्म आहेत. धम्म म्हणजे गुणधर्म पण आहे. धम्म म्हणजे ऍक्टिव्हिटी पण आहे. धम्म म्हणजे अधम्म पण आहेत, चांगले पण आहेत. धम्म म्हणजे सद्धम्म पण आहेत, जे अहितकारक आहेत. अधम्म, सॉरी, अधम्म अहितकारक आहेत, सद्धम्म हितकारक आहेत. हा ही धम्माची समज आहे. आणि हे सगळं समजायला धम्म समजले पाहिजेत, म्हणजे धम्मानुसती पाहिजे. म्हणजे मन समजलं पाहिजे थोडक्यात. मन मन कळालं पाहिजे. आणि मन कळण्यासाठी मनापर्यंत पोहोचलं पाहिजे. असं एक काय म्हणतं, एक प्रकारे सायन्स आहे, शास्त्र आहे. शास्त्रामध्ये संशोधन चालतं. संशोधनामध्ये प्रत्येक गोष्टीचं आपण काय करतो, हम्म, भानावर राहून आपण निरीक्षण करतो. फोकस करून निरीक्षण आपण, करतो, चिकित्सा करतो. हा, निरीक्षण करतो, चिकित्सा करतो. चिकित्सा करतो आपण. चिकित्सा करायला चिकित्सक बुद्धी पाहिजे. चिकित्सा करायला मन स्थिर शांत पाहिजे. आणि ते मन स्थिर शांत अधिक पद्धतशीरपणे करता आलं पाहिजे, किंवा ते कसं होतं हे समजलं पाहिजे. त्याचा संबंध सतीशी आहे. आणि मग ते मन स्थिर शांत झालं त्याच्यावरचा जो चित्ताचा, इंद्रिय तृष्णांचा, म्हणजे पाहिजे नको, इंद्रिय तृष्णा हे पाहिजे ते नको, याचा प्रभाव मनावरचा जितका कमी 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 होतो, म्हणजे लोभ द्वेष कमी 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 होतो, तितकी चित्तशुद्धी होते. आणि जितकी चित्तशुद्धी होते तितकं मन पण, म्हणजे विचार पण व्यवस्थित काम करतात. आणि चिकित्सा करणं हे मनाचं ते काम आहे. विचार करता येणं, विचार येणं, विचार कशाचे पण येतात. विचार हे काय ठरवून येत नाहीत, आणि विचार काही चांगलेच असतात असं काही नाही. त्याच्यात ते धम्म, विचार धम्म, मनोधम्म हे अकुशल पण असतात, कुशल पण असतात. अकुशल कुशल म्हणजे ज्याच्यामध्ये काही कौशल्य आहे, आणि ज्याच्यात कौशल्य आहे ते विचार विचारपूर्वक किंवा जागृतीपूर्वक चाललेले असतात. आणि ज्याच्यात काहीच कौशल्य नाही ते मोघम चाललेले असतात. आणि मोघम मोघम विचार म्हणजे विकृत विचार असतात. तर विचार करणं, विचार येणं हे मनाचं कार्य आहे. परंतु ते मन कोणता विचार करील, हे ते किती मुक्त आहे, त्याच्यावर चित्ताचा, म्हणजे इमोशन्सचा, म्हणजे लोभ द्वेषाचा किती परिणाम आहे, किती प्रभाव आहे, त्याच्यावर ते मनाचं कार्य अवलंबून आहे. तर धम्म म्हणजे चांगले विचार, कुशल विचार हे चित्तावर अवलंबून आहेत. म्हणून चित्तशुद्धी हे मुख्य काम आहे. चित्तशुद्धी झाली की मग मन शुद्ध होतं. मन शुद्ध झाले की मग सद्धम्म, म्हणजे चांगले विचारच राहतात शिल्लक. वाईट निघालं की
चांगलं राहतं. चांगलं मुद्दाम करण्याची बऱ्याच लोकांना वाटतं नाही नाही चांगले विचार करा, तर चांगलं काहीतरी संकल्प करा. पण चांगलं संकल्प करायला इकडे चांगलं संकल्प करून न द्यायला चित्त कारणीभूत आहे. आणि ते मनाच्या काय म्हणू आपण, मनाचा तो एक भाग आहे. मनाच्या खाली ते दडलेलं आहे. ते इंद्रियांशी कनेक्टेड आहे. म्हणजे त्या ज्याला इंद्रिय तृष्णा कामतृष्णा म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे मन विचलित होतं, विस्कळीत होतं. म्हणून विचार पद्धतशीरपणे चालत नाहीत, ते विस्कळीत असतात, तणावात असतात. म्हणून धम्मविषय म्हणजे विश्लेषण, चिकित्सा ही सहज शक्य होत नाही. जाणीवपूर्वक विचार करणं हे सहज शक्य होत नाही. त्याच्यासाठी आधी चित्ताला, मनाला, आपल्या वर्तनाला, जाणीवांना शांत करावं लागतं. म्हणून आधी शांत करणं, शांत होणं. शांतता म्हणजे निष्क्रियता नाही. काहींना वाटतं शांतता म्हणजे काहीच न करणं. नाही, शांत म्हणजे मनातले सगळे जे काही उलाढाली आहेत, मनातले जे काही अपडाऊन्स आहेत, मनाचं जे काही विचलन आहे, जे चित्तावर अवलंबून असतं. चित्त कंपित, मन विस्कळीत. ते चित्तावर, मनावर अं, चित्त चित्ताचं जे मनावर परिणाम असतो, तो आधी कमी झाला पाहिजे. आणि ते कमी झाल्यावर मग ते खरं म्हणजे मन मुक्त होतं विचार करायला, पद्धतशीर विचार करायला. तिथं कुशलता येते, कौशल्य येतं. म्हणजे कौशल्य इथं आहे. सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा. कौशल्य संपादन करायचे कोणतं? सब्ब पापस्य अकरणं. कुठलंही वाईट आपल्याकडून घडू नये, हे कौशल्य आहे. हे उगीच होत नाही. आणि त्याच्यासाठी सचित्त परियोदपणं म्हणजे स्वतःच्या चित्ताची शुद्धी असते. आणि हे कौशल्य आहे. एवढंच एवढंच खरं म्हणजे सोप्पं सुटसुटीत बुद्ध शासन आहे. बुद्धांचं प्रशिक्षण आहे. म्हणजे धम्म आहेत. धम्म म्हणजे एवढंच आहे खरं म्हणजे. अगदी सोप्या ह्याच्यात पाहायचं झालं, काही बाकीचं करायची गरज नाही. चित्तशुद्धी, चित्तशुद्धी, चित्तशुद्धी. चित्तशुद्धी करीत राहा. आणि चित्तशुद्धी करायला चित्त भानावर पाहिजे, चित्तानुसती पाहिजे. चित्तानुसती करायला, चित्तशुद्धी करायला चित्तापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यासाठी परिणामांच्या आधारे म्हणजे वेदनांच्या, जाणीवांच्या आधारे तिथपर्यंत पोहोचता येतं. ते सगळं कायेमध्ये आहे म्हणून कायेत उतरावं लागतं. कायेत उतरायचं म्हणून आनापानसती हा आधार बनवावा लागतो, माध्यम बनवावं लागतं. आणि हे सगळं कौशल्य आहे. हे कौशल्य जर जमलं ना, तर मग आपल्याला पद्धतशीर काम करता येतं. नाहीतर उठलो आणि वाटलं तेव्हा बसलो आणि मग कुठेतरी अटेन्शन दिलं, लक्ष दिलं आणि मन शांत करायचा प्रयत्न केला, तर तात्पुरतं होतंय शांत ते. पण तात्पुरती शांतता तात्पुरताच विचार करू देते, पद्धतशीर विचार. तेवढ्यापुरतं ते शांत असतं. जसं आपण एखादी परीक्षा देतोय. कुठली तरी आपण परीक्षा देतोय, परीक्षेला बसलोय, तर त्या परीक्षेपुरतंच बळजबरीनं मन शांत होत असतं. कारण मला परीक्षा द्यायची आणि एवढा पेपर सोडवायचा आहे. तेवढ्यापुरतं ते शांत होतं आणि परीक्षा संपली, सुटलो बुवा एकदा. म्हणजे कसं आहे, इच्छाशक्तीच्या बळावर तात्पुरता तो
संकल्प निर्माण झालेला असतो आणि तिथं मन तात्पुरतं एकाग्र होतं. जर आधी ते पुरेसा अभ्यास वगैरे केलेला असेल तर, नाही तर तेही शांत होत नाही. तिथे टेन्शन येतं. कारण त्याच्यासाठी आधी जे प्रयत्न करायला पाहिजे ते जर झालेले नसतील, अभ्यास केलेला नसेल, तर तिथे परीक्षेला मन स्थिर आणि शांत बसत नाही आणि आपल्याला ती परीक्षा पेपर अवघड जातो. पण जरी अभ्यास पूर्ण केलेला असेल तरी तिथं तेवढ्या 2-3 तासासाठी मन त्या विषयावर एकाग्र होतं आणि आपण जेवढं आपल्याला ज्ञान आहे तेवढं आपण ते लिहितो. आणि सापेक्ष एकाग्रता आहे. निमित्त 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 समाधी सारखं आहे. त्याला निमित्त समाधी म्हणतात. काहीतरी निमित्त असतं म्हणून ते मन एकाग्र होतं, समाधीत जातं. परंतु अनिमित्त समाधी म्हणजे इथं कसं असतं की ते मनच कुशल बनलेलं असतं. मनच चित्तशुद्धी झालेली असते म्हणून मनातले विचारच नैसर्गिकपणे शांतपणे काम करतात. त्याचा सराव आधी असेल तर तो माणूस शांतपणे आधीच अभ्यास करील, आधी स्वतःची तयारी करील. मनाचं स्थैर्य असेल तर. मनाचं स्थैर्य म्हणजे एकाग्रता असते. एकाग्रता का असते तर चित्तशुद्धी असते. मग ते शांतपणे एकाग्रतेने तो अभ्यास करू शकतो. जेवढं स्थैर्य आहे मनाचं, स्टेबल आहे, स्टॅबिलिटी आहे, चित्त शांत आहे, उलाढाली कमी झालेल्या आहेत, उचापती कमी झालेल्या आहेत, कारण भान आहे, सती आहे. तर मन एक शांतच होतं. शांत झालं की एकाग्र होतं. एकाग्र झालं की प्रयत्न करता येतात. अभ्यास करता येतो. अभ्यास केला की आपल्याला परीक्षा नावाची गोष्ट अवघड जात नाही. तर ही सगळी तयारी असते. असंच असंच हे दुःखमुक्तीचं शास्त्र आहे. निपाणाचं शास्त्र आहे. आपल्या जीवनातले प्रश्न सोडवणं हे एक शास्त्रशुद्ध काम आहे. आता आपण नवीन भाषा बोलतो थोडी. शास्त्र आहे ते, सायन्स आहे. सती हे शास्त्र आहे. सतीमुळे बोध होईल. बोधी. तर ते आपण खरं म्हणजे शिकतोय. हे शास्त्र शिकतोय. आणि कोणत्याही शास्त्राला एक पद्धती असते. त्याच्या पाठीमागे सायन्स म्हणजे एक पद्धती आहे, सिस्टम आहे आणि अभ्यास आहे. आणि हे दुःखमुक्तीचं शास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास आहे, चित्ताचा अभ्यास आहे, वर्तनाचा अभ्यास आहे, म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास आहे. कारण मानसशास्त्राची व्याख्याच वर्तनाचं शास्त्र असं केलेलं आहे. कायेचं भान आहे, श्वासाचं भान आहे, वागण्याचं भान आहे, बोलण्याचं भान आहे, इंद्रिय, चालणं, बसणं, उठणं, झोपणं, जेवणं, खाणं, पिणं, संपर्क, जनसंपर्क, आपले इंटरेस्ट, आपली आजीविका, जीवन जगण्याची पद्धत, हे सगळ्या गोष्टी मनाच्या स्थिरतेसाठी, शांततेसाठी आवश्यक असतात. म्हणून आधी सगळ्याची सती पाहिजे. हा आपला मुख्य विषय आहे. आणि पण तो व्यापक विषय आहे. आता एकच नाही, सती म्हणजे एकच नाही. जीवनात जे जे काही घडतं ते सगळे सतीचे विषय आहेत. शेवटी धम्मापर्यंत पोहोचायचं. धम्मांपर्यंत म्हणजे आणि मनात सगळंच आहे. सगळं जग मनातच आहे. आपण म्हणजे जग आहोत. आपण म्हणजे जग आहोत. कारण आपण जे पाहतो ते जग
आपण जे ऐकतो ते जग, गंध, चव, स्पर्श, विचार, आपले अनुभव, आपली मेमरी, आपण पाहतो ते जग. आपण नाही तर जग नाही. जगाचा आपल्यावर प्रभाव, याचा अर्थ आपण जगाशी कनेक्टेड आहोत. म्हणजे आपण आहोत म्हणून जगाशी कनेक्टेड आहोत. म्हणजे आपण म्हणजे जग आहोत. आपण जगाचा अर्थ लावतो. आपण जे पाहतो हे असं असं आहे, त्याला नाव, आपण म्हणजे आपलं मन. आपण जे पाहतो त्याला नाव देतो. जे काही पाहतो त्याला नावं देतो आपण. जे ऐकतो त्याला नाव देतो. गंध, चव, स्पर्श सगळ्याला नाव देतो. विचार, मनात असा असा विचार आला, याच्याविषयी विचार आला, हे मला आठवलं. हे सगळं जे चाललेलं आहे हे आतल्या जगातलं आहे. जे बाहेरचं ऑब्जेक्टिव्ह, उंबऱ्याच्या बाहेर आणि उंबऱ्याच्या आत, हे दोन्ही मिळून जग आहे. कार्यकारण भाव. तर हे सगळं, हा सगळा गोंधळ जर असेल तर मग तो गोंधळ हे दुःख आहे, यातना आहे, टेन्शन आहे. आणि धम्म, सगळे धम्म जर समजत असतील, त्यातलं कार्यकारण भाव लक्षात येत असेल, प्रत्येक समुत्पाद लक्षात येत असेल, कशामुळं काय होतं, त्याचा बोध झाला की प्रश्न सुटायला सुरुवात झाली. म्हणून हे शास्त्र आहे. शास्त्र प्रश्न सोडवतं. शास्त्र प्रयोग करतं, एक्सपेरिमेंट. शास्त्र थोडं अं, बुद्धीचं, कौशल्याचं काम आहे. ते कौशल्याने ते प्रयोग करतं आणि त्याला उद्देश असतो प्रयोगाला. आणि तो उद्देश साध्य झाला की मग आपण जे करतो ते बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. तो उद्देश साध्य झाला नाही तर आपण चुकीचे प्रयोग करतो. कारण त्याच्या पाठीमागे जी तयारी पाहिजे, ती तयारी नसते. कदाचित ध्येय चुकीचं निवडलंय, कदाचित ते आवश्यकच नाही, कदाचित ठरवलं एक, करतो एक, मनात एक, बोलतो एक, करतो तिसरं, असं विस्कळीत व्यक्तिमत्व म्हणजे समाधीमध्ये नाही. म्हणजे त्याच्यामुळं ध्येय गोंधळातलं, आणि त्यामुळं सगळे प्रयत्न गोंधळातले, आणि मग जे पाहिजे ते कधीच मिळत नाही, आणि मग निराशा. ते पण एक मोठं दुःख असतं, अपयशाचं दुःख. तर सगळ्याच गोष्टी आपल्याला याच्यातून, बुद्धांचा शोध फार भारी आहे हा, म्हणजे वेगळंच आहे. तर हे काम आपण करतो, करायला पाहिजे असं आपल्याला. गेल्या आठवड्यात आपण काही नवीन अभ्यास घेत नाही आहे, ते त्यातच परत परीक्षण करतोय. कारण नाहीतर मग दरवेळेला काहीतरी स्वतःचा अभ्यास घ्या, गाथेचा अभ्यास घ्यायचा, तर ते पण चांगलं आहे, वाईट नाही. परंतु त्याच्यात स्वतःचा विसर पडायला नको. अभ्यास कशासाठी करतो तेच विसरलो तर मग त्या अभ्यासाचा काही उपयोग होत नाही. फक्त ज्ञान वाढतं आणि कधी कधी अहंकार वाढतो. कारण ते ज्ञान, ज्ञान हेच अहंकार वाढवतं. कारण म्हणजे ज्ञान हे उपयोग करण्यासाठी असतं. कोणतंही कौशल्य हे कुठेतरी वापरण्यासाठी असतं. नाही तर मी नुसताच कुशल कुशल कारागीर आहे, कौशल्य आहे माझ्याकडं, मला हे जमतं, मला ते जमतं, हे माहिती आहे, ते माहिती आहे, आणि प्रत्यक्षात त्याचा उपयोग कुठंच नाही.
तर मग त्या ज्ञानाचा, त्या कौशल्याचा व्यवहारात काय उपयोग नाही. जसं धम्म हे कौशल्य आहे, कुशलस्य उपसंपदा. हे कौशल्य, धम्म हे कौशल्य आहे, हे शास्त्र आहे. हे आपल्याला शिकून घ्यावं लागतं. तो आपला उद्देश आहे.